देशभरामधील 295 जिल्ह्यांमध्ये उद्या मॉक ड्रिल होणार आहे। अंतर्गत सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर मॉक ड्रिल घेण्याच्या गृहमंत्रालयाच्या सर्वच राज्यांना सूचना आहेत, तर विद्यार्थी आणि नागरिकांना स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण देण्याचे निर्देश। उद्या महाराष्ट्रामध्ये एकूण 16 ठिकाणी मॉक ड्रिल होणार आहे। महाराष्ट्रातील 3 शहरं सुरक्षेच्या दृष्टीने अतिसंवेदनशील आहेत। केंद्र सरकारकडून मुंबई, उरण, तारापूरचा या कॅटेगरी 1 मध्ये समावेश। भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर होणार मॉक ड्रिल। महाराष्ट्रामध्ये मॉक ड्रिलचे प्लॅन झालेले आहेत आणि महाराष्ट्रात देखील मॉक ड्रिल होणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती। मुंबईमध्ये वॉर्डनुसार मॉक ड्रिल होणार आहे। मुंबईतील प्रत्येक वॉर्डमध्ये स्वयंसेवक यंत्रणा तयार। महाराष्ट्रामध्ये 11,000हून अधिक स्वयंसेवक सहभागी होणार आहेत। भारत आणि पाकिस्तान युद्धाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रामध्ये 16 ठिकाणी मॉक ड्रिल। औद्योगिक शहर पिंपरी चिंचवडमध्ये देखील मॉक ड्रिल होणार आहे। पुणे शहरात एकूण 76 ठिकाणी सायरन लावण्यात आलेले आहेत, तर 9 संस्थांच्या ठिकाणी भोंगे लावले। उद्याच्या मॉक ड्रिलच्या पार्श्वभूमीवर नागरी संरक्षण दलाकडून तपासणी आढावा। केंद्रीय गृह मंत्रालयाच्या बैठकीत संरक्षण आस्थापनांच्या स्थितीचा आढावा। 244 जिल्ह्यातल्या नागरी संरक्षण आस्थापनांच्या स्थितीचा बैठकीमध्ये आढावा। केंद्रीय गृह सचिवांची राज्याच्या सचिवांसोबत बैठक। दिल्लीमध्ये बैठकीनंतर मुख्य सचिवांकडून मुख्यमंत्र्यांना ब्रीफिंग होणार आहे आणि उद्या होणाऱ्या मॉक ड्रिल संदर्भात सध्या बैठक सुरू आहे। उद्याच्या मॉक ड्रिल संदर्भात मुंबईमध्ये 3 ठिकाणी बैठक। डीजी ऑफिस, सीपी ऑफिस आणि मंत्रालय या ठिकाणी बैठक, तर या बैठकीमध्ये राज्याच्या प्रशासनातले प्रमुख अधिकारी उपस्थित। भारतामध्ये उद्याच्या मॉक ड्रिलमुळेच जागतिक दक्षता वाढली। अमेरिका, युरोप आणि आशियाई देशांचं मॉक ड्रिलकडे लक्ष, तर हल्ल्याला तोंड देण्यासाठी भारताच्या गृह मंत्रालयाकडून देशव्यापी मॉक ड्रिलचे निर्देश देण्यात आले। गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना सुरक्षेसंदर्भात मॉक ड्रिल घेण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। त्याआधी आज देशभरामध्ये मॉक ड्रिलची तयारी करण्यात आली आहे। श्रीनगरच्या दल लेक परिसरामध्ये एसडीआरएफ कडून मॉक ड्रिल, तर आपत्कालीन स्थितीमध्ये करण्यात येणाऱ्या उपायांचा मॉक ड्रिलमध्ये समावेश आहे। उत्तर प्रदेशची राजधानी असलेल्या लखनौमध्ये देखील मॉक ड्रिलची तयारी करण्यात आलेली आहे आणि यावेळी लोकांना आपत्कालीन स्थितीबाबत धडे देण्यात आलेले आहेत। दादरमधील डिसिल्वा शाळेमध्ये सायरन वाजवण्यात आलेत आणि सायरन वाजवून शाळेतील सायरनबाबत तपासणी देखील करण्यात आली आहे। उद्या होणाऱ्या मॉक ड्रिलच्या पार्श्वभूमीवर वाजवण्यात आलेत हे सायरन। उद्या होणाऱ्या मॉक ड्रिल संदर्भात नाशिकमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये बैठक होणार आहे। नाशिकचे जिल्हाधिकारी मॉक ड्रिलच्या तयारीचा आढावा घेणार आहेत, तर मॉक ड्रिल कुठे आणि केव्हा करायचं या संदर्भात निर्णय घेतला जाईल। तर नागपूरच्या हडस हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांची मॉक ड्रिलची पूर्वतयारी। भारत आणि पाकिस्तानमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर मॉक ड्रिलची पूर्वतयारी सध्या सुरू आहे। रत्नागिरी जिल्ह्यातही उद्या होणाऱ्या मॉक ड्रिलची तयारी सुरू आहे। देशाच्या सागरी सुरक्षेच्या दृष्टीनेच कोकण किनारपट्टीवर होणार मॉक ड्रिल। पंतप्रधान नरेंद्र मोदींची बैठकांची मालिका आजही कायम आहे। पंतप्रधान मोदी आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्यामध्ये 20 मिनिटं 40 मिनिटं चर्चा झाली आहे। पहलगाम अतिरेकी हल्ल्यासंदर्भातली एक मोठी बातमी आहे। चौकशी दरम्यान अतिरेक्यांच्या 70 ठिकाणांचा शोध। डोंगराळ भागामध्ये अतिरेक्यांचे तळ सापडलेले आहेत। पूंछ सेक्टरमधील नियंत्रण रेषेवरून पाकिस्तानी नागरिकाला अटक झाली आहे। पाकिस्तानी नागरिकाबद्दल तपास अधिक सुरू आहे आणि लष्कराच्या अधिकाऱ्यांची ही माहिती। भारत पाकिस्तानवर 10 किंवा 11 मे रोजी हल्ला करू शकतो, पाकिस्तानचे भारतातील माजी राजदूत अब्दुल बासित यांचा दावा आहे। रशियाच्या विजय दिवसानंतर भारत पाकवर आक्रमण करू शकतो, बासित यांचा दावा। दहशतवाद विरोधी लढ्यामध्ये अमेरिका भारताच्या बाजूने आहे। अमेरिकेला भारताला सर्व संसाधनांसह मदत करेल। अमेरिकन हाऊसचे स्पीकर माईक जॉन्सन यांची भारताला मदतीची हमी। भारत आणि पाकिस्तान तणावादरम्यान पाकिस्तानी पंतप्रधान गायब झालेत का असा प्रश्न उपस्थित होतोय, कारण पाकिस्तानचे पंतप्रधान सर्व गोष्टींची माहिती घेत आहेत। शहाबाज शरीफ कुठे आहेत या पत्रकारांच्या प्रश्नावर उपपंतप्रधान यांनी हे उत्तर दिले। पहलगाम हल्ल्याआधी गुप्तचर यंत्रणांनी अलर्ट दिला होता आणि अलर्टनंतरच मोदींनी काश्मीर दौरा रद्द केलाय। सामान्य पर्यटकांची सुरक्षा का करू शकला नाहीत, खरगेंचा सवाल आहे। पाकला भारताची भीती आहे। भारताविरोधामध्ये पाकिस्तानने घेतलेल्या विशेष अधिवेशनात रिकाम्या खुर्च्या आहेत। संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेमध्ये पाकिस्तानचा दावा फोल। युनेस्को त्याचबरोबर बैठकीनंतर NUSHच्या बैठकीनंतर संयुक्त राष्ट्रांकडून कोणतंही अधिकृत निवेदन नाहीये आणि युनेस्कोच्या आता कोणताही ठराव मंजूर देखील झालेला नसतानाच बंद दाराच्या बैठकीमध्ये पाकिस्तानची नाचक्की झाली।
तर अरबी समुद्रामध्ये चीनची हेरगिरी वाढली आहे. चीन पाकिस्तानसाठी हेरगिरी करत असल्याचा संशय आहे. चीनची मासेमारी जहाजं भारतीय सागरी सीमेपासून फक्त 120 नॉटिकल मैलांवर आहेत. भारतीय नौदलाचं चीनच्या हालचालींवर बारीक लक्ष आहे. पाकिस्तानी सैन्याचा मोठा ताफा भारतीय सीमेकडे येणाऱ्या मार्गावर आहे. चिचावती, साहिवाल त्याचबरोबर पट्टोकी मार्गे भारतीय सीमेकडे येणाऱ्या मार्गावर दिसलाय पाक लष्कराचा ताफा. पाकिस्तानमध्ये बँकांमधून पैसे काढण्यासाठी नागरिकांच्या बँकांसमोर रांगा. भारत आणि पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांची गर्दी. केंद्र सरकार बीएसएफला आणखी मजबूत करणार. बीएसएफला लवकरच 16 नव्या बटालियन उभारण्यासाठी मंजुरी मिळणार आहे. तर बीएसएफमध्ये 17,000 नवीन कर्मचारी भरती होणार. सूत्रांची माहिती. देशासाठी लढायला तयार. जैसलमेरच्या सदेगावमधील मेंढपाळाचा निर्धार. तर युद्ध झाल्यास बीएसएफ जवानांसाठी जेवणाची व्यवस्था देखील करण्याचा निर्धार. पाकिस्तानकडे फक्त 100 तास चालेल इतकाच शस्त्रसाठा. युद्ध झाल्यास अवघ्या 100 तासात पाकिस्तानचे 5 तुकडे होणार. तर पाकिस्तानकडून अब्दाली आणि फतीम मिसाईलची देखील चाचणी. जम्मू आणि काश्मीरच्या पूंछमध्ये सुरक्षेसाठी मोठी वाढ. तर पूंछमध्ये चेक पॉईंटवर मोठा फौजफाटा तैनात. वाहनांची तपासणी, नागरिकांच्या ओळखपत्रांची पडताळणी सुरू आहे. 1971चा पराभव विसरू नका. 90,000 सैनिकांच्या पॅन्ट अजूनही लटकत आहेत. बलुचित नेते अख्तर मैंगल यांचे पाकिस्तानी जनरल मुनीर यांना सडेतोड उत्तर आहे. स्वदेशी बनावटीच्या MIGM माईनची आता समुद्रामध्ये यशस्वी चाचणी झाली. DRDO नौदलाकडून मल्टी इन्फ्लुएन्स ग्राउंड माईनची यशस्वी चाचणी झाली आहे. राजनाथ सिंह यांच्याकडूनच DRDO आणि नौदलाचं कौतुक देखील करण्यात आलं आहे. MIMचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी श्रीनगर दौऱ्यावर. भारत पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर असदुद्दीन ओवैसी यांचा हा दौरा महत्त्वाचा आहे. काश्मीरमध्ये पर्यटक येण्यास सुरुवात. पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये पर्यटकांची संख्या कमी झालेली होती. दरम्यान आता पर्यटकांनी दल लेक परिसरात शिकारा राईड्सचा आनंद घेतलेला आहे. पंजाबमधील शहीद भगतसिंग नगरमधून स्फोटकं आणि हँड ग्रेनेड जप्त झालेत. अमृतसर पोलिसांची केंद्रीय एजन्सीसोबत मोठी कारवाई. 2 रॉकेट प्रोपेड ग्रेनेड झाले. त्याचबरोबर 5 आणि P-86 हँड ग्रेनेड आणि 2 IED जप्त झालेले आहेत. भाकरा नांगल धरणावर मोठा फौजफाटा तैनात. पंजाबमधील आप सरकारचं मोठं पाऊल. भारत पाक तणावामुळे भाकरा आणि नांगल या धरणावर मोठा फौजफाटा ठेवण्यात आला आहे. मुख्यमंत्री भगवंत मान यांची हायकोर्टात माहिती. जम्मू काश्मीरच्या पूंछ जिल्ह्यामधील बस अपघातामध्ये 2 प्रवाशांचा मृत्यू. घनी मेंढर परिसरामध्ये बसचा अपघात झाल्याची माहिती आहे. 25 जखमी प्रवाशांवर उपचार सुरू आहेत. भारतानं चिनाब नदीचं पाणी रोखलंय. पाकची शेती संकटात आली. खरीपाच्या सुरुवातीलाच 21% पाणी टंचाई. लवकरच झेलमचं देखील पाणी थांबवणार. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 4 महिन्यात घ्या. सुप्रीम कोर्टाचे आदेश. 2022 पर्यंतच्या जुन्या OBC आरक्षणानुसार निवडणुका घेण्याचे आदेश. 681 कोटी रुपये खर्चून चौंडीच्या तीर्थस्थळ म्हणूनच विकास करणार. कॅबिनेट बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती. तर अहिल्यादेवी होळकरांच्या जीवनावर आधारित चित्रपट तयार करणार असल्याचं स्पष्ट. अहिल्यानगरासाठी वैद्यकीय महाविद्यालयाची घोषणा. अहिल्यानगरसाठी आता वैद्यकीय महाविद्यालयाची घोषणा असल्याची मुख्यमंत्री फडणवीसांकडून घोषणा. नागपूर जिल्ह्यामधील शिक्षक भरती घोटाळा प्रकरणी आता मुख्यमंत्र्यांकडून दखल. शिक्षक घोटाळा प्रकरणी SIT चौकशी होण्याची शक्यता. योग्य कारवाई करण्याच्या शिक्षण आयुक्तांना मुख्यमंत्र्यांच्या सूचना. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी उद्या बीड कोर्टामध्ये सुनावणी. विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम राहणार उपस्थित. उद्याच्या सुनावणीवर सर्वांचंच लक्ष आहे. सिंहस्थ कुंभमेळ्याचं काम सुरू होत नसल्यानंच साधू महंतांकडून नाराजी व्यक्त. तर छगन भुजबळांनी देखील गोदावरीच्या प्रदूषणाबाबत नाराजी व्यक्त केल्यानं सरकारला घरचं आहे.